राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे महत्त्वाचे मापक आहे, परंतु प्रत्यक्षात राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मापन करणे सोपे नसते. मापन करताना अनेक व्यावहारिक अडचणी येतात. अडचणी: एक, दुहेरी गणनेची समस्या. एखादी वस्तू मध्यम की अंतिम हे ओळखणे कठीण असल्याने ती दोनदा मोजली जाऊ शकते. 2. अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. शेतीत मोठा भाग स्वतःच्या वापरासाठी किंवा वस्तू विनिमयात जातो, त्यामुळे त्याचे मापन कठीण होते. 3. अपुरी व अविश्वसनीय आकडेवारी. लहान उत्पादक व कामगारांची अचूक माहिती उपलब्ध नसते. 4. घसारा मोजण्याची अडचण. यंत्रसामग्रीची झीज अचूकपणे मोजणे कठीण असते. 5. भांडवली लाभ किंवा तोटा. किमतीतील बदलामुळे होणारा नफा तोटा मोजणे अवघड असते. 6. निरक्षरता व अज्ञान. अनेक उत्पादक नोंदी ठेवत नाहीत, त्यामुळे माहिती मिळत नाही. 7. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. एकाच व्यक्ती अनेक व्यवसाय करत असल्याने उत्पन्न वेगळे करणे कठीण जाते. 8. मालसाठ्याचे मूल्यांकन. साठ्यातील बदलांचे अचूक मूल्य ठरवणे अवघड असते. निष्कर्ष: या सर्व अडचणीमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मोजमाप मापन करणे कठीण होते.